सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहू शकाल ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बापसई संघ जो आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा संघ आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 62 धावा या संघानं ठोकलेल्या आहेत आणि या धावा मात्र आतापर्यंत कोणत्याही संघानं मात्र पार केल्या नाहीये. सलग 2 मॅचेसमध्ये विपक्षी संघाच्या अगेन्स्ट दमदार धावा ठोकायच्या आणि त्यांना परास्त करायचं. परंतु दुसऱ्या बाजूला उंबारनी टीमकडे देखील तितके जबरदस्त कॅलिबरीचे गोलंदाज आहेत. आता इथे बापसई संघाच्या बॅटरांची कसून परीक्षा घेतली जाईल. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ही दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्याच बॉलवरती मोठी अपील, पहिल्याच बॉलवरती मोठी शंखनाद इथे केला जातोय. युद्धाचा बिगुल फुटलाय, तोंड फुटलाय या मॅचला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटते. गुरु ज्याने गुरु मंत्र देत असताना पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पुनश्चा वॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त बॉल आहे. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. सलगचे 2 बॉल डॉट आपण पाहू शकाल. स्ट्राईकला ध्रुवेश, नॉन स्ट्राईकला शुभम. इथे मात्र ड्राईव्ह केलाय मिड ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉल नाहीये. काय गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 3 बॉल झालेत, 3 बॉल डॉट. आता इथे फटका फसलाय लॉंग ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षकाने तिथे झेल सोडलाय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटेल. खर्चा है तो चर्चा है या स्पर्धेचा आपण पाहिलं तर ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा क्वार्टर फायनलचा थरार. जो हे बाजूला प्रेक्षक आपण पाहू शकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची अल्लोट गर्दी या मॅचचं समीकरण पाहण्याकरिता उत्साहित झालेले प्रेक्षक. गुरु मंत्र देत आहे. गुरु मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. तब्बल 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. फक्त एकच धाव. स्ट्राईकला आता बॅटर आपण पाहू शकता या शुभम. पुढचा बॉल इथे बॅटची आहे त्या ठिकाणी थर्ड मॅन रिझनकडे विकेट किपर चूक झाली या दरम्यान. आणि इथे मात्र आपण पाहू शकता एका बॉलवरती तब्बल 3 खेळाडूंना इनर ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. झेल सुटली या मॅच मध्ये. झेलचं महत्व कपिल निखळजे सरांना विचारा. झेलचं महत्व सूर्यकुमार यादवला विचारा की ज्यांनी एका झेलनं विश्वकप जिंकून दिला होता. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकते. चेंडू मात्र सीमा पार ठोकलाय, संघर्षाचा बिगुल वाजवलाय. 6 धावांसाठी षटकार. आनंद मानतात की कोणत्याही कार्याला जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ते कार्य पूर्ण होत नाही. झोकून द्या स्वतःला त्या अग्नीमध्ये, ती अग्नीच तुम्हाला हिरा बनवेल. इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 9 धावा धावफलकावरती जरूर आहेत, परंतु मागील षटक गुरुचं दमदार राहिलेलं आहे. मॅचमध्ये मजा येईल. रोमांच, थरार, पदालालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार. विकी आता गोलंदाजी मार्कवरती. दुर्वेशसाठी स्लॉट मध्ये पाहावं लागेल.
चेंडू जाईल का पार्किंग लॉट मध्ये, नाही पकडलाय झेल, फलंदाज फेल, हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये झेल सामावला, फलंदाज दुर्वेश ची खेळी समाप्त. मैच दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. पहिल्या बॉलवरती सफलता आपल्याला पाहायला भेटते. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आदित्य मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मागील मॅच मध्ये आदित्यने देखील चांगला खेळ दाखवला होता. पुनश्च आदित्यला ती लय प्राप्त करायची आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली आहे. दरम्यान प्रदीप चेंडूवरती धावबादची संधी, फलंदाज बाद, दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. विश्वास ऍक्शन रिप्ले घर नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी कशा पद्धतीने बॅटर पास झालेला आहे. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर फक्त एकदाच बनतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. सलगता दुसरा, परंतु ही सांघिक सफलता आहे, विकेटची सफलता नाहीये. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणत असतो की तुमच्या 11 खेळाडूंचं कमिटमेंट फार गरजेचं आहे, कारण की क्रिकेट हा सांघिक एकात्मतेचा खेळ आहे. सलगचे 2 विकेट या ठिकाणी या ओव्हरमध्ये गेलेले आहेत. दडपण वाढलेलं आहे. दडपण या मॅचमध्ये वाढलेले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा 9 जोडल्या होत्या त्या धावा अजूनही कॉन्स्टंट आहेत. विकीची दर्जेदार गोलंदाजी आपण पाहू शकाल. आता शुभम स्ट्राईक वरती आहे, त्याच्या सोबतीला अनिकेत आहे. आडव्या बॅटनं जबरदस्त तडाखा, चेंडू सीमा पार, स्क्वेअर लेगकडे झन्नाटेदार सिक्सर, 6 धावा. लागलेले तब्बल 15 धावफलकावरती लागलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेमध्ये, मिड विकेट दूर आहे आणि चेंडू झन्नाटेदार, डबल च्यवनप्राश, चौका. आली तर थांबू नका, अपयश आलं तर माघार घेऊ नका. चुकीचं अपयशाचं दडपण झुगारून दिल्याशिवाय नाविन्यतेची कास धरणार येणार नाही आणि यशाला देखील भरारी घेता येऊ शकणार नाही. फेकून दिला चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त बॅटिंग शुभमच्या मध्ये, तब्बल 23 धावांची बॅटिंग करतोय. तर एक गोलंदाजांना त्यांनी मात्र दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गुरुला थोडासा मान मात्र जरूर केला, विकीवरती आक्रमण चढवलेलं आहे. खोलबटापाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु तसं समीकरण घडलं नाहीये. एक धाव इथे मात्र पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले आहे. धावफलकावरती 26 धावा लागलेल्या आहेत. 2 षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. आता शेवटचं हाणामारीचं षटक आपण पाहू शकाल. आता या षटकामध्ये कोणता विकल्प असेल जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा लागलेल्या आहेत, म्हणजे 13.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता आता या ठिकाणी मागील मॅचमध्ये जो आत्मविश्वास वाढला होता उंबाणी टीमचा, प्रदीप देखील गोलंदाजी मार्कवरती येत नाहीये. गोलंदाजाने चेंडू सुपर्द केलेला आहे गोलंदाज अभयच्या हातामध्ये, ज्यांनी देखील मागील मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. अभय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. समोर आहे शुभम,
पुढचा बॉल. ओ इथे मात्र खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. खराब सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभयच्या वतीनं. एक धाव नक्कीच जोडली जाईल धावफलकावरती. धावा लागलेत तब्बल 27 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. कोणाच्या हात घडी घालून, कोणाच्या हात कमरेवरती, कोणाच्या हात डोक्यावरती या मॅचचा आनंद घेत असताना इथे पकडलंय, खिंडीत पकडलं, वेटीस धरलं होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद. शुभमच्या खेळीचा अंत. बॅक टू द डगआउट. कठीण परिस्थिती येत असतात. ज्या वेळेला आपल्या समोर कठीण परिस्थिती येईल त्यावेळेला आपल्या रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. काटे येत असतात. काटे उचलून बाजूला करा. दगड देखील आले ते देखील आपण उचलून बाजूला करू शकता. आणि समोर जर पाहिलं तर मोठा दगड आला तो देखील आपण उचलून बाजूला करा. आणि तिथपर्यंत जरी संपलं नाही, मोठा डोंगर आपल्या समोर येईल आणि या डोंगराला बघून अजिबात घाबरायचं नाहीये. थोडासा शांत विसावा घ्यायचा आणि डोंगराला वळसा घेऊन आपला मार्ग आपण निवडायचा असतो. शांतता ही नक्कीच क्रिकेटची परिभाषा आहे आणि तितकाच अनुभव देखील या क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाचा आहे. इथे फटका चांगला आहे. फसलाय बॉल. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले नाहीयेत. शरीराचा तिथे मात्र थोडासा फायदा मिळाला, परंतु इथे रनआउट करण्याची संधी नाहीये. फक्त 2 धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे स्कोर कार्डवरती. 29 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकताय. सूर्य देवता अस्ताला चाललेले आहेत, परंतु त्यांच्या सूर्याची किरण या खेळाडूंच्या अंगावरती लख प्रकाश दाखवत असताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चमकत आहेत. क्रिकेटचं सर्व काही आज पण आलं आहे. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल. फलंदाज फेल. चला इथे बॉलचं समीकरण आपण पाहूया. अजून 3 बॉल इथे शिल्लक असतील. या षटकाचा आपण विचार केला तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अजित मैदानाच्या आतमध्ये. अजितकरिता 3 बॉल इथे शिल्लक असतील. आता अजित या ठिकाणी या 3 बॉलमध्ये काहीसा चांगला समाचार घेईल का हे मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे मात्र या ठिकाणी अभय कमबॅक करेल का आपल्या टीमकरिता, कारण की इथे जर काहीसे डॉट बॉल आले तर काहीसा लो स्कोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न असेल आता उंभारली या टीमचा. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला. दरम्यान त्या ठिकाणी लॉग ऑफला क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. सलगचा हा दुसरा गडी बाद. आयाराम गयाराम. फलंदाज बाद. सिंहाचा वाचा आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज आज आमचा बाळ होता. शेवटचा बॉल. 2 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अभय. इथे मात्र आपण पाहू शकाल. दरम्यान रनआउटची संधी आली आणि फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. विकेटवरती विकेट जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. आतापर्यंत या ठिकाणी या मॅचचा विचार केला तर विकेटचा आपण विचार केला तर 6 गडी बाद झालेले या धावा जमवण्याकरिता, कारण की हा खेळ धावांचा आहे. इथे धावाडा फार महत्व असेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी बॉक्सिंग संघ त्यांनी आजच्या दिवसभरामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आणि सर्वाधिक धावा ठोकणारा संघ म्हणून आज नक्कीच चर्चित आहे. संपूर्ण दमदार कार्य, परंतु त्यांच्यापुढे या गोलंदाजांनी मात्र कुठेतरी त्यांना शर्तीचे प्रयत्न करू दिले. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती
29 धावा लागलेल्या आहेत. आता या बॉलमध्ये आपण पाहूया किती धावा येतील. इथे डॉट बॉल येणं फार गरजेचं असेल उंबारणी या टीमला, कारण की इथून जर डॉट बॉल आपण 10 शून्याची सरासरी पाहायला भेटेल. दरम्यान इथे आपण पाहू शकाल इथे मात्र यस फलंदाज बाद आहे. यस फलंदाज बाद आहे. धाव नाहीये. एक धाव आहे. एक धाव इथे पाहायला भेटते आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे मात्र 30 आणि 31 धावांची गरज असेल मॅच जिंकण्याकरिता. 31 धावांची गरज या ठिकाणी मॅच जिंकण्याकरिता. आणि ज्यांनी अगदी संपूर्ण दिवसभरामध्ये रंग भरलाय समालोचनामध्ये आमचे साथी समालोचक प्रसाद भाग्यवंत हे गुणलेखिकाच्या भूमिकेत जॉईन झालेले आहे. मी तर सातत्यानं म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच समरी तुमच्या समोर आपण पाहू शकताय. गुरुनं त्या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या. जर त्याच्या षटकामध्ये पाहिलं तर 3 डॉट बॉल त्यांनी करले आणि तिथे पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं त्यांनी तब्बल 9 धावा खर्च केल्या. विकेटची प्राप्ती त्याला झाली नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये विकीनं आपण जर पाहिलं तर 1 डॉट बॉल काढला, 17 धावा खर्च केल्या, 1 सफलता त्याला मिळाली. आणि त्यानंतर अभय जसा गोलंदाजी मार्कवरती आला त्याने निर्भय येऊन गोलंदाजी केली. तब्बल 3 गडी बाद केले. फक्त 4च धावा त्यांनी खर्च केल्या. पोस्टमॉर्टम नक्कीच आपण केलेला आहे. दरम्यान आता या मॅचला जिवंत करतील का उंभारणी टीम ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तब्बल इथे मात्र 31 धावांचं लक्ष्य. मी मात्र या ठिकाणी थांबतो. तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा क्वार्टर फायनलचा थरार. क्रिकेटची कहाणी प्रसाद भाग्यवंत सरांच्या मुखोद्वाणीतून. थँक्यू सो मच. ग्रुप आयोजित आई एकविरा चषक 2026 मध्ये तमाम जमलेल्या क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित सर्व खेळाडू आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय त्यांचं मनोशा सहर्ष स्वागत. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, सन्मानाची आणि स्पर्धा खरं तर अर्थानं आपण पाहिलं तर ब्रदर्स ग्रुप यांच्या स्वप्नातील स्पर्धा साकारताना पाहतोय. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम लढाई क्वार्टर फायनल 1 आपल्या भेटीला येते. क्रिकेटची नगरी, क्रिकेटची भंडारी, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची महायुती, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा आज खरं तर गावामध्ये आपण पाहताय. आणि आई एकविरा चषक 2026 आपण एन्जॉय करताय. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध झाली सुरुवात. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी केली टीम बापसई संघाने आणि 30 धावा बनवल्या आणि 31 लक्ष्य सेट केलंय ते टीम उंबारणी संघासमोर. आणि हे वर्णन कसं असेल मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गुरु आणि प्रदीपला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या पॅनल्टी पावरच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण सूरजला पाहतो. दरम्यान पहिला बॉल याचा फटका सॉफ्ट आणि ड्राईव्ह करतायत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि सुरुवात खराब झाली आहे. बॅकअप नाही आहे. चेंडू स्क्वेअर लेगला चाललाय पण क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल. डेंजर झोन मध्ये धावतायत आणि मोटिवेशन 100%. उद्या करूया परफॉर्मन्स तरीही 70%. कारण पोषणाची कमतरता रोजच्या जेवणातून मिळतात फक्त 70% विटामिन्स आणि मिनरल्स. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का आणि विकेटचं पतन. पहिला धक्का म्हणजे अधिक उंबारणी संघाला कबड्डीचं पहिला मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिला 5 आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते परंतु नंतर शेवटच्या अटेनला एखादा खेळाडूने जिम्मेदारी घेतली, तेजस्वी जिम्मेदारी घेतली आणि सामना जिंकून दिला. या संपारे रन किती आहेत? 1 धाव आहे. 1 वरती 1. चला टीम बापसी संघ आपण जास्त विश्वास करू नका प्लीज मित्रांनो. कोऑपरेट करायचं आपल्याला. थोडं फास्ट केलं आपण प्लीज कारण येणाऱ्या संघाला अंधार होऊ नये अशी आयोजकांची इच्छा आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गाळबोट लागू नये अशी
आमची इच्छा आहे, कारण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि थोडं फास्ट खेळायचं आपण. बघा आम्हाला देखील अजून नाईट टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी जायचं आहे, त्याच्यानंतर आमच्या ऑफिशियल पंचांना सुद्धा जायचं आहे. दरम्यान हा फटका, मनगडी ताकदीचा वापर केला आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेलच आणि यश षटकार 6 धावा आहेत आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खरं त्यांचं कौतुक करावं GTC ग्रामीण टेनिस .in माध्यमातून. डाव्याचा हा भीमर मैदानाच्या आतमध्ये. यस अंपायर योगराज बुटाळे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. ICC नियम क्रमांक 21 नो बॉल आणि इथनं पंखांचा हेलिकॉप्टर फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. TV9 ची वार्ता, उघडा डोले, पहा नीट, कारण येणारा बॉल आहे फ्री हिट, मेजवानी आहे आणि लक फॅक्टर ऑन आहे टीम उंबारणे संघासमोर. दरम्यानचा बॉल, यावेळेचा चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर यस अंपायर्स उटारे सर आमच्यापर्यंत वळतात. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे. यस थर्ड अंपायर डिसिजन आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्येचा विचार जर केला, बघा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता. तर माझा हा फटका मिड विकेटला ट्रॅव्हल केला, शतक तैनात आहे, सिंगल इकवडली गेली आहे. आणि खरं तर मी कौतुक मानेन आमचे ऑपरेटर नीरज साळुंके असतील. ग्रामीण टेनिस .in चा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये एक वेगळ्याच पटलावरती आज जाऊन पोहोचलाय. ग्रामीण टेनिस .in ही वाहिनी आपण पाहता, घर बसल्या ती स्पर्धा एन्जॉय करता. लाईक, शेअर, कमेंट आणि या चॅनलला फॉलो करा आणि अर्थातच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉन जर आपण दाबली कदाचित सर्व आपण सामने पाहू शकता. पुनर्ष एकदा GTCचं ग्रामीण टेनिस .in चा पुनर्ष सहर्ष स्वागत. रमांची सिंगल इकवडली गेली आणि हा वेळेस बॅट प्रॉपर ऑफ द मिडल, चेंडू मिड विकेटला कव्हर करतो. आता येतो हा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा सीमारेषा बाहेर F1 कॉलनीचा दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मनगटी ताकदीचा वापर पाहिला आपण, कदाचित मगाशीच राज जाधव सरांनी उल्लेख केला. मनगटी ताकदीचा वापर करणं गरजेचं असतं आणि खेळाडूची वृत्ती पाहिली आपण तर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, डावखोरीचा फलंदाज साधारण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये घातक ठरतोय. दरम्यान षटकार आला, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू पडल्यानंतर हलकीशी बॅटची एज लागली आणि सिंगल इकवडली गेली आहे. परंतु बॅकअप नाहीये, परंतु लॉंगॉनला बॅकअप आहे. परंतु शरीर सृष्टीचा विचार केला फलंदाज प्रदीपचा, कदाचित गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल इकवडली आहे, सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 17 वरती
17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम उंबारणी संघ आणि त्या विजयासाठी इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 13 मध्ये बनवायच्या त्या 14 धावा. 13 मध्ये 14 बनवायच्या विजयासाठी. अद्याप सामना जिवंत आहे, बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल. यावेळी हा ट्रॅकर ड्राईव्ह करतात हलकेशा हाताने. लॉंग ऑन द क्षेत्र सरकलाय, कव्हरला आले, थोडेसे फंबल झालेत. एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इक्वटतील आणि 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. आणि 1 षटकाचा खेळ इथं संपलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 19 वरती 1 विकेट आणि आता इक्वेशन मध्ये 12 म्हणजे 12 मध्ये बनवायच्या त्या 12 धावा. तर इथं ती बापसाई संघ पण फास्ट केला. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये उच्चांक गाठलाय धावांचा. ज्या धावांची गरज होती, धावा बनवायच्या होत्या, कारण 3 षटकांची मॅच होती. 31 धावाचं टार्गेट सेट केलं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि ते चेस करत असताना टीम उंबारणी संघाला आपण पाहतो तर सध्या तरी चांगल्या स्थितीत आहे, कारण 1 विकेट महत्वाचा गमावला आणि आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. बघा प्रदीपच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला. मागच्या मॅच मध्ये प्रदीप शून्यावरती गेले, परंतु त्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण प्रदीपला इनिंग साकारताना पाहतो. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. प्रशांतच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला आहे, त्यानंतर प्रदीपच्या एक बॅटमध्ये षटकार पाहिला आहे. गुरु एका धावेवरती डगआउटच्या दिशेने गेला. सेकंड स्पेल मध्ये आता अजित आला. अजितला इथनं जीत प्रस्तावन करावं लागेल, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर असलेला चेंडू या अंपायर आमच्यावर पोहोचवतात. दॅट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. धाव फलकावरती 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम उंबारणी संघ आता विजयासाठी 12 मध्ये 11ची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. सामना बॅलन्स आहे. संध्याकाळचं 17 आपण पाहता आणि संध्याकाळ 17 मध्ये मैदानाचं चौफेर भगवमय वातावरण पाहता आपण आणि स्पर्धा अभिमानाचे सातत्याने पाहतो आपण. ब्रदर्स ग्रुप आयोजित 21 चषक 2026 थरार दरम्यानचा हा चेंडू, हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर अंपायर योगराज बुटारे सर आमच्यापर्यंत वळतात. दरम्यानचा हाही बॉल इथनं व्हाईट बॉल आलाय आणि प्रत्येकी व्हाईट बॉल वरती तुम्ही धडपण प्रेशर निर्माण करताय मैदानाच्या आतमध्ये. अपाट मेहनत या स्पर्धेसाठी सातत्याने पाहतो आपण. आमच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून पुरवली आजच्या दिवसामध्ये आकाश असतील, त्याचनंतर उदय आणि आमच्या आजच्या दिवसाचे साथी समालोचक राजू सर जाधव असतील, त्याचनंतर टेक्निकल रूम मध्ये आमचे नीरज सालुंखे असतील, पूर्ण ऑर्गनाइज कमिटी. दरम्यान हा फटका बॅटची लिडिंग आहे. जितना चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चालला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल. कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि एक धाव इकवटली गेली आहे. स्वतःवरती नाराज आहेत प्रदीप. इथनं कदाचित दुसरी धाव बनली असती, परंतु नाकार देतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत नाकार देतात. प्रशांतला कमी समजून चालणार नाहीये, कारण प्रशांतच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये प्रशांत सामनावीर सुद्धा ठरलाय. चांगल्या प्रकारचा खेळ प्रशांतने सुद्धा दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानची सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावकर जाऊन पोहोचली ती 22 धावा एक गडाच्या मोबदल्यात. दरम्यान हाफ ट्रॅकर मनगडी ताकदीचा वापर. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी वार्तालाप करत संध्याकाळच्या सत्रामध्ये ठोकलाय उत्तुंग षटकार आणि मिळतील पूर्ण 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 3 धावा. विजयासाठी 3 धावेची गरज आहे. 10 मध्ये 3 बनवायच्या. 3 उंबारणी संघाला आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल 1 पाहतो आपण. 1 ची लढत पाहतोय. दरम्यानचा पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पादवरती आधाळतोय. बॅट अंपायरचा संपर्क नाहीये. चेंडू एस्टनच्या मागे यशकाच्या हातामध्ये विचावतो आणि दरम्यानचा बॉट आलाय डॉट बॉल. आणि इथं डॉट बॉल एक्युमिलेशन जर वाढवलं तर चांगल्या प्रकारच्या शेवटच्या षटकापर्यंत मॅच पोहोचेल. मॅच खुला केला प्रशांतच्या षटकारानं, कारण पहिला षटकार पाहिला आपण. मॅच बॅलन्स आहे अद्याप मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 10 मध्ये आता 3 ची गरज आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती 1 सेकंड गोलंदाज सज्ज. यावेळेस फुलरनेचा चेंडू पडल्यानंतर कसा बाउन्स त्यानंतर यशकाच्या हातामध्ये विचारतो आणि दरम्यानचा हाई बॉल इथनं डॉट आला. म्हणजे धडपण आणि प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करतायत. जरी षटकार आला
त्यानंतरचे 2 बॉल सलगचे 2 बॉल डॉट फेकलेत गोलंदाजांना. प्रतिम कामगिरी केली. आता 8 मध्ये 3 बनवायच्या विजयासाठी कंपल्सरी 3 बनवाव्या लागतील, हा स्पर्धेचा नियम आहे. दरम्यानचा हा हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहिला आपण या चेंडूवरती, उचळी पाहिली अतिरिक्त आणि यष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा तिसरा बॉल सलगचा आलाय डॉट आणि आता इक्वेशन 7 मध्ये 3 विजयासाठी टीम उंबारणी संघाला. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहतो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मजा मी दाखवत असताना दरम्यानचा हा फटका सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करता येतं. ऑन साईडला शतशक लॉंग ऑफ करणं वेगाने 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 29 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता समीकरण विजयासाठी बनवायचे आहेत त्या 6 मध्ये 2 धावा, 6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. सहा मध्ये 2 धावेची गरज आहे कारण सामना अद्याप बॅलन्स आहे. 31 धाव्याचं लक्ष्य टार्गेट सेट केलं होतं. आजच्या दिवसामध्ये बापसाई संघाने सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला आजच्या दिवसामध्ये फायटिंग टोटल हाय स्कोर आजच्या दिवसातील स्पर्धेमध्ये दाखवलाय टीम बापसाई संघाने, तर दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारचे सामने जिंकलेत टीम उंबारणे संघानं. 6 मध्ये 2 ची गरज आहे विजयासाठी टीम उंबारणे संघाला. आता विकनेसला पाहतोय आपण गोलंदाजी मार्को. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय, सॉफ्टने ड्राईव्ह करतायत आणि स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवतील तब्येतही येतोय. दरम्यानचा डॉट बॉल आणि डॉट बॉलने प्रेशर दडपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं कारण प्रशांतने सिक्सर वरती मॅच खुली केली आहे. परंतु आता इथनं प्रशांतचा विचार केला तर स्पेल मधला 4था बॉल डॉट आलाय. सिंगल शेवटच्या बॉल होती, जरूर सिंगल इकवडली, परंतु आता पुन्हा डॉट बॉल आलाय. दरम्यानचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू बराच काळ हवेमध्ये, जेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय जेल, संपलाय प्रशांतचा खेळ. आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. प्रशांत बॅक टू पवेलियन. चला खेळाडू पाठवा आपण लगेच, बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये कारण अंधार होत आहे आणि 4 मध्ये विजयासाठी 2 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे इथनं जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 4 धावा या बनवाव्याच लागतील. दाखल झाला आता. कदाचित आता प्रदीपला थोडीशी भीतीमय वातावरण प्रदीपच्या मनामध्ये आता रुजलंय कारण प्रदीपच्या बॅटमॅन सुद्धा चांगला खेळ पाहायला आपण, एक षटकार दाखवलाय त्याने आणि तेजस नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत दाखल झाला. 4 मध्ये 2 धावा, मॅच मध्ये रंगत निर्माण होतीये. दरम्यानचा बॉल सॉफ्टने ड्राईव्ह करतायत. कॉन्फिडन्स क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि क्षेत्ररक्षक करतील तब्येत. ही सिंगल इक्वटली गेली आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर इज लेवल, म्हणजे 10 फलक धावा आपण पाहू शकता. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आणि विजयासाठी अद्याप 1 धावेची गरज आहे. 3 मध्ये 1 धाव बनवावी लागेल. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथनं टीम बापसाई संघ आपण फास्ट खेळायचा आहे. बघा अंधार होत चाललाय, तर विचार जर केला तर 6:36 झालेत. 6:36. यावेळेचा फटका, स्क्वेअर लेग द विकेट, चेंडू विजयी षट चौकार आणि सामना जिंकलाय टीम उंबारणे संघाने. थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. हार्ड लक टफ लक टीम बापसाई संघ. आजच्या दिवसामध्ये आपण